सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी प्रचार पदयात्रा काढलेली होती। काही भागातली पदयात्रा चांगल्या पद्धतीने पार पडलेली आहे। कोणीतरी विनंती करा त्यांना। आणि स्वर्गीय आबासाहेबांनी या मतदारसंघात आणि तालुक्यामध्ये 60 वर्ष राजकारण आणि समाजकारण करत असताना सर्व जाती धर्मातील गोरगरीब कष्टकरी दीनदलित वंचित घटकांना सोबत घेऊन काम केलेलं आहे। आणि विशेष लक्ष स्वर्गीय आबासाहेबांचं आंबेडकरी विचारांच्या सर्व कार्यकर्त्यांवरती होतं। जो विचार अण्णाभाऊ साठेंनी जपला, जो विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला संविधानात आणि त्याचाच अनुकरण करून जीवनभर स्वर्गीय आबासाहेबांनी आपलं जीवन व्यतीत केलं। या तालुक्यामध्ये मागच्या 8-10 दिवसापासून एक विचित्र विचार डोक्यावर काढतोय। एखाद्या तरुण सहकार्यांनी व्हॉट्सअपच्या स्टेटसला स्वर्गीय आबासाहेबांचा फोटो किंवा व्हिडिओ ठेवला, त्याला बोलवायचं, दम द्यायचं आणि स्टेटस डिलीट करायला लावायचं। शेवटच्या सभेमध्ये ते रेकॉर्डिंग मी तुमच्या समोर आणणार आहे। कदापि 60 वर्षामध्ये स्वर्गीय आबासाहेबांनी अशा विचाराला थारा दिला नाही। माझ्या तालुक्यातला आणि मतदारसंघातला गोरगरीब कष्टकरी वर्गातील नागरिक सुखाने समाधानाने आणि भीतीमुक्त जगला पाहिजे याच्यासाठी आबासाहेबांनी कष्ट घेतलं। आणि पुढच्या 5 दिवसात या तालुक्यात प्रत्येक ठिकाणी अशी दडपशाहीची आणि गुंडगिरीची भाषा केली जाईल। मतदानाच्या दिवशी सुद्धा बूथवर भांडणे काढली जातील। तुम्हाला सर्वांना विनंती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि स्वर्गीय आबासाहेबांचा तोच विचार, आपण निवडणूक ही शांततेत पार पाडून घ्यायची, पण हे करत असताना तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही, त्याचा जबाबदारी आम्ही घेतोय। भविष्य काळामध्ये या आपल्या मतदारसंघामध्ये सर्व जाती धर्मातील गोरगरीब जनतेच्या मुलामुलींना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, महिलांना चांगली सुरक्षा मिळाली पाहिजे, माता भगिनींना हाताला काम मिळालं पाहिजे, तरुण तरुणींना हाताला काम मिळालं पाहिजे, चांगली आरोग्य सेवा मिळाली पाहिजे। याच्यासाठी भविष्य काळात आपण काम करणार आहोत। आणि समाज कल्याणच्या माध्यमातून या वंचित घटकांची कामं करण्याचा निर्धार आपण केलेला आहे। बऱ्याचशा मुलामुलींना अजून शिष्यवृत्तीचे पैसे मिळाले नाहीत, अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्सचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, त्यांच्यासाठी आपण काम करणार आहोत। निश्चितपणे 20 तारखेला आपण सर्वांनी ताकदीनं या भागातून शहरातून चांगल्या पद्धतीनं 4 नंबरचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख, त्याच्या समोरचं चिन्ह आहे शिट्टी, आणि शिट्टीच्या समोरचं बटन दाबून भरघोस असं मतदान रूपी तुम्ही आशीर्वाद द्याल एवढी विनंती करतो। आणि 23 तारखेला या मतदारसंघावरती लाल बावटा फडकून स्वर्गीय आबासाहेबांना श्रद्धांजली वाहूया। मागच्या 60 वर्षात आबासाहेबांनी ज्या पद्धतीने काम केलं, आंबेडकरी विचार टिकवण्यासाठी, तळागाळात रुजवण्यासाठी कष्ट घेतलं, त्याच पद्धतीने भविष्य काळामध्ये हा निळा झेंडा आणि लाल झेंडा सोबत राहून आपण राजकारण आणि समाजकारण करूया हा विश्वास देतो। तुम्ही 3 तासापासून प्रचाराच्या या पदयात्रेमध्ये चालत फिरला, तुमच्या स्टॅमिनाला खरंच दाद दिली पाहिजे। एवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्ही सर्वांनी प्रचार केला। तुम्हा सर्वांचं या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व नेते मंडळींचं तुमचं अंतःकरणपूर्वक आभार मानतो। आणि बऱ्याचशा लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे, तुम्हा सर्वांना विश्वासात घेऊनच भविष्य काळात काम करू एवढा विश्वास देतो। या ठिकाणी पक्षप्रमुख उपस्थित आहेत, अक्षय दादा आहेत, बापूसाहेब ठोकळे साहेब आहेत, प्रवीण आहेत, दीपक सर आहेत, किशोर सर आहेत, बाळासाहेब, बरीचशी मंडळी या भागातली आपले चांगल्या पद्धतीने काम करतायत। निश्चितपणे सर्व गैरसमज वादविवाद सगळे मिटवून आपल्याला या तालुक्यात आंबेडकरी विचार रुजवायचा आहे।